सुग्राम पुल्ले स्मृती प्रतिष्ठान नांदेड यांच्याकडनं प्राध्यापक सुग्राम पुल्ले स्मृती व्याख्यानमाला वर्ष दुसरे पुष्प दुसरे या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून उपस्थित असलेले सनदी लेखापाल माननीय श्री मनोहर आयलाने सर, ज्यांनी आताच त्यांचा साहित्यिक प्रवास आपल्या समोर मांडला, असे युवा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक माननीय देवीदासजी सौदागर साहेब, या कार्यक्रमाच्या निमित्तानं सभागृहामध्ये किंवा मंचाच्या समोर उपस्थित असलेले सुरेंद्र पाटीलजी, ज्ञानदेव राऊतजी, बरीचशी मंडळी आहे. अजय घवाणे सर आमचे मित्र आहेत. आमच्या विद्यापीठाच्या एमसी मेंबर असणारे DN मोरे सर आहेत. देगलूर महाविद्यालयातील प्राध्यापक डॉक्टर जंबाले सर आहेत. माझ्या महाविद्यालयातले प्राध्यापक कणकुटे सर आहेत. संजय पाटील सर आहेत. प्राध्यापक श्रीनिवास पवार सर आहेत. प्राचार्य मामा जाधव सर, त्याचबरोबर शंकरनगरची बरीच प्राध्यापक मंडळी, प्राध्यापक डॉक्टर माने सर आणि अनेक मित्र इथं दिसत आहेत. साहित्याच्या क्षेत्रातलं मोठं नाव असलेले, ज्यांच्या लेखणीवर आम्ही अनेक वर्षापासून प्रेम करतो, ज्यांच्या वाणीवर आम्ही प्रेम करतो, ते प्राध्यापक डॉक्टर विश्वाधार देशमुख सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर प्राचार्य गंगा सागरे सर इथं उपस्थित आहेत. जनार्दन मुंडे सर, मुंडे कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून ज्यांनी नांदेडला अनेक गणितज्ञ दिलेत. त्याचबरोबर प्राचार्य राजकुमार सर, ज्यांनी मला त्यांच्या स्नेहसंमेलनाच्या निमित्तानं 4 वर्षापूर्वी निमंत्रित केलं होतं, ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि त्याचबरोबर या प्रतिष्ठानचे सर्व सदस्य, ज्यामध्ये सुग्राम पुल्ले सरांचे सुपुत्र आणि माझे परम मित्र प्राध्यापक डॉक्टर जितेंद्र पुल्ले सर, त्यांच्या सौभाग्यवती आमच्या मनीषाताई पुल्ले, त्याचबरोबर ज्यांच्यामुळं मला हा विषय ज्यांनी दिलाय, खरं तर मी म्हणालो होतो की पसायदानाची प्रासंगिकता याच्यावर मी बोलतो किंवा मी आईवर बोलतो, परंतु कमलाकरजींनी सांगितलं की नाही सर, तुम्ही नातेसंबंधांच्या संबंधानं बोलावं असं आम्हाला वाटतं. आणि अशा पद्धतीनं खरं तर या प्रतिष्ठानमधलं एक अत्यंत महत्वाचं नाव म्हणजे डॉक्टर कमलाकर चव्हाण सर या ठिकाणी उपस्थित असलेले, ज्यांनी आमचा परिचय करून दिला, जे माझे अत्यंत जुने मित्र आहे, श्री विजयकुमार बेंबडेजी, त्याचबरोबर अनंत रेड्डी भुरकापल्लेजी, माझे परम मित्र प्राध्यापक डॉक्टर शिवसाम कापसे सर, श्री लिंगराज हंडरगोळेजी, सुनील मुसने सर, आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले अन्य सर्व बंधू आणि भगिनींनो, ज्यांचा नामोल्लेख झाला नाही, ते सुद्धा माझ्यासाठी ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितल्याप्रमाणे प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती. मी जे काही भाषण करणार आहे ते चिंतनशील आहे की नाही मला माहिती नाही, परंतु वारकरी धाटणीचा असेल, कारण माझं आयुष्य वारकरी संप्रदायामध्ये जाते आणि पुल्ले सरांनी वारकरी संप्रदायाचं साहित्य लिहिलंय, कदाचित तेवढा धागा म्हणूनच मला या ठिकाणी बोलवलं असावं. त्याला बादरायण संबंध असं म्हणतात. तर तो संबंध जोडून मी जितकं काही सुचेल तेवढं या विषयाच्या अनुषंगानं आपल्या समोर मांडण्याचा निश्चितपणे प्रयत्न करणार आहे. मागच्या वर्षी मी देखील या व्याख्यानमालेला आलो होतो. त्यावेळेला जगणं असं जगणं तोलाचं, असं जगणं मोलाचं, मला वाटतं या विषयावरती राजशेखर सोलापुरे सर बोलले होते. परंतु एक गोष्टीची मला उणीव जाणवली होती, ती ही की व्याख्यानमाला कशासाठी, याचं मला असं वाटतं की जेव्हा व्याख्यानमाला प्रारंभ केल्या जातात, व्याख्यानमाला सुरू होते, तेव्हा सुरुवातीला व्याख्यानमाला कशासाठी आयोजित केल्या जातात याबद्दलचं काही चिंतन करावं, म्हणून मी सुरुवातीला व्याख्यानमाला का घ्यायची गरज पडते याबद्दल आपल्या समोर निश्चितपणे बोलणार आहे. सर्वप्रथम मी सुग्राम पुल्ले सरांच्या प्रतिमेला आणि विचारांना मनपूर्वक अभिवादन करतो. मी नेहमी सांगत असतो की तेलाशिवाय काय किंमत समईच्या या वातीला, तेलाशिवाय काय किंमत समईच्या या वातीला, पाण्याशिवाय काय किंमत भूमीच्या या मातीला, पाण्याशिवाय काय किंमत भूमीच्या या मातीला, धारेशिवाय काय किंमत तलवारीच्या पातीला, आणि सुग्राम पुल्ले गुरुजींसारख्या गुरुजनांशिवाय काय किंमत जगाच्या या मातीला.
आणि अशा या गुरुजनांच्या प्रती मी सुरुवातीला नतमस्तक होतो. मी आपल्याला सांगितलं की व्याख्यानमाला का घेतल्या जातात, तर व्याख्यानमाला या प्रकाश वाटा दाखवण्याचं काम करतात. खरं म्हणजे आपल्यासाठी एक अत्यंत ऐतिहासिक घटना आहे की या प्रतिष्ठाननं ही व्याख्यानमाला सुरू केलेली आहे. कारण व्याख्यानमाला सुरू करण्याच्या पाठीमागचा उद्देश हा एकच असतो की आपल्याला व्याख्यानमाला प्रकाश वाटा दाखवण्याचं काम करत आहे. आज आपल्याकडे माझ्या बंधू भगिनींनो सुखसुविधांच्यासाठी खूप काही आहे. आपल्या घरामध्ये टीव्ही सेट आहे, आपल्या घरामध्ये टी सेट आहे, आपल्या घरामध्ये डायनिंग सेट आहे, आपल्या घरामध्ये डिनर सेट आहे, आपल्या घरामध्ये सोफा सेट आहे. पण प्रत्येकाचं माइंड मात्र अपसेट आहे आणि हे अपसेट माइंड सेट करण्याचं काम व्याख्यानमाला करतात, असं मला या निमित्तानं आपल्याला सांगायचंय. मधून मधून काही टाळ्या वाजता आहेत. मी हिंदीचा प्राध्यापक आहे विश्वासरावजी, आणि हिंदीमध्ये असं म्हटलंय की बड़ा महत्व है, बड़ा महत्व है बगीचे में मालिका, बड़ा महत्व है बगीचे में मालिका, पुलिस डिपार्टमेंट में गाली का, ससुराल में अध्यक्ष साहेबांना या वयामध्ये साली आठवली. म्हणजे त्यांना मुखोद्गत आहे म्हणून म्हणालो कृपा करून, त्यांना ते माहिती आहे. खरं म्हणजे ते जाणकार अध्यक्ष आहेत खरं तर, आणि म्हणून ते तसं म्हणाले. म्हणून मी म्हणालो की बगीचे में मालिका, पुलिस डिपार्टमेंट में गाली का, ससुराल में साली का और प्रोग्राम में ताली का बड़ा महत्व है. जिथं वाटलं तिथं टाळ्या वाजवल्या पाहिजेत, परंतु त्या टाळ्यांच्या मध्ये वक्ता वाढवत गेला तर मग विषयही बाजूला राहू शकतो. मला आपल्याला हे सांगायचं होतं की व्याख्यानमाला कशासाठी घेतल्या जातात. तर एका ठिकाणी मी असं वाचलं की आजची माणसं ब्लॉग मध्ये राहून माइंड ब्लॉग व्हायला लागलेला आहे. आणि अशा आज समाज व्यवस्थेमध्ये तरुणातलं व्यसन, मुलीमधलं फॅशन आणि पालकांचं टेन्शन यातून मार्ग दाखवण्याचं काम जर कोण करत असेल तर मला असं वाटतं की अशा व्याख्यानमाला करतात. आज आम्ही पाहतोय की तनाचं सौंदर्य वाढवण्यासाठी खूप काही प्रयत्न केले जातात. खेडोपाडी देखील ब्युटी पार्लर्स आहेत तनाचं सौंदर्य वाढवण्यासाठी. शहरामध्ये देखील आपण ब्युटी पार्लर्स बघतो. केवळ स्त्रियांचेच ब्युटी पार्लर आहेत असं नाहीये, जेंट्स ब्युटी पार्लर सुद्धा आहे. कशासाठी हे सगळं, तर तनाचं सौंदर्य वाढलं पाहिजे. मी नेहमी विनोदानं म्हणत असतो, मराठीमध्ये 4 ओळी आलेले आहेत ब्युटी पार्लरच्या संबंधानं, तनाच्या सौंदर्य संबंधानं, की काळा कलर केसांना पांढरी पावडर तोंडाला, काळा कलर केसांना पांढरी पावडर तोंडाला, लाल लिपस्टिक ओठांना, नेल पॉलिश नखांना, कडे नाही बायको आहे की रंगाचा कारखाना, असं नेहमी विनोदानं म्हटलं जातं. मला सांगायचं हे होतं माझ्या बंधू भगिनींनो, तनाचं सौंदर्य वाढवण्यासाठी ब्युटी पार्लर्स आलेले आहेत, परंतु मनाच्या सौंदर्याचं काय, आणि मनाचं सौंदर्य वाढवण्याचं काम जर कोण करत असेल तर मला असं वाटतं सुग्राम पुल्ले सरांच्या नावानं जी व्याख्यानमाला सुरू झालेली आहे, तर अशा व्याख्यानमाला हे काम करतात. या अर्थानं देखील आपण व्याख्यानमालांकडे पाहिलं पाहिजे. अविवेकाची काजळी घातली पाहिजे आणि विवेक दीप उजळला पाहिजे. खळाचं खळत्व नष्ट झालं पाहिजे आणि या खळत्वाच्या नंतर भूता परस्परे जरो मैत्र जीवांची ही भावना समाज व्यवस्थेमध्ये आली पाहिजे. यासाठी मला असं वाटतं अशा व्याख्यानमाला आयोजित केल्या जातात. व्याख्यानमाला या विचाराची शेती करण्याचं काम करतात. तथागत गौतम बुद्धांचा तुम्हाला माहिती आहे शेती आणि शेतकऱ्याच्या संबंधांचा विचार, की मी एक शेतकरी आहे, मी माझ्या मनाच्या शेतीमध्ये विचारांचं बीज पेरतो. आता ते सगळं सांगायला गेलं तर बरचसा काही वेळ होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. मी आईवर बोलतो आणि त्यावेळेला अनेक वेळेला सांगतो की समाज व्यवस्थेमध्ये आमच्या हिंदू धर्माने कित्येक हजार वर्षापूर्वी किती देव सांगितली. श्रोते मंडळींच्या पैकी सांगतात की 33 कोटी देव सांगितली, परंतु मी नेहमी असं म्हणतो की आमच्या हिंदू धर्मानं 33 कोटी देव सांगितली की नाही मला माहिती नाही, परंतु 5 देव मात्र निश्चित सांगितले. त्यातला पहिला देव सांगितला मातृदेवो भव, दुसरा देव सांगितला पितृदेवो भव, तिसरा देव सांगितला आचार्य देवो भव, चौथा देव सांगितला देवो देवो भव आणि 5वा देव सांगितला अतिथी देवो भव. म्हणजे मातृदेवो भव, पितृदेवो भव,
आचार्य देवो भव ही 3 देव आमच्या भारतीय संस्कृतीने सांगितली, पण अलीकडच्या काळामध्ये वेगळेच 3 देव समाज व्यवस्थेमध्ये ऐकायला मिळतात. कोणते? आनदेव, जानदेव, चलनदेव असे वेगळे देव आलेले आहेत. त्या आनदेव, चलनदेव, जानदेव ला बाजूला टाकून कुठंतरी आपल्या संस्कृतीतल्या या 3 देवांचा जागर घडावा, हाही अशा व्याख्यानमालेच्या पाठीमागचा उद्देश असतो असं मला म्हणायचं. बरं, ही व्याख्यानमाला कुणाच्या नावानं सुरू केली गेलेली आहे? सुग्राम पुल्ले सरांच्या नावानं. 2 दिवस मी उदगीरला व्याख्यानाच्या निमित्तानं होतो. कमलाकरजी सरांचे एक विद्यार्थी हौरी स्वामी महाविद्यालयामध्ये मराठी हा विषय शिकवतात. तुम्हाला माहित असेल, प्राध्यापक तंगावार सर. त्यांनी ही पत्रिका वाचली आणि मला म्हणाले, सर तुम्ही 9 तारखेला एका संताच्या व्याख्यानमालेमध्ये व्याख्यानासाठी जात आहात, याचा मला खूप अभिमान वाटतो. मी म्हणालो, कोणते संत? तर म्हणाले, सुग्राम पुल्ले सर हे साक्षात संत होते, ते माझे गुरु होते, कारण त्यांना लीळा चरित्र मुखोद्गत होत. सर असा एक व्यक्तिमत्व होतं, म्हणाले की त्यांच्या घराला कधीही घर आमच्यासाठी बंद नव्हतं, सतार उघड असायचं. केवळ 4 भिंतीतलाच हा गुरुजी नव्हता किंवा हा शिक्षक नव्हता, तर या गुरुजींनी हजारो माझ्यासारखे विद्यार्थी घडवले. आणि हे घडवत असताना मला असं वाटतं, म्हणाले तंगावार सर, की माऊलींनी एक ओवी लिहिलेली आहे, ज्या ओवीवरती मी प्रवचन, अनेक ओव्यांच्या वरती मी बोलतो, माऊलींच्या एका ओवीवरती मी बोललोय आणि त्याचा उल्लेख तंगावार सरांनी केला. ते म्हणाले, कदाचित माऊलींची ही ओवी जगलेले आहेत पुल्ले सर. कोणती ओवी? तर साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. पुल्ले सरांनी आपल्या आयुष्यामध्ये कुणाच्या हृदयाला लागेल असा शब्द माझ्या विद्यार्थी दशेच्याच नव्हे तर त्यांच्या आयुष्याच्या शेवटापर्यंत मी कधीही ऐकलेला नाही. विद्यापीठामध्ये द्वितीय त्यांचा सगळा बायोडाटा, कारण मला सुद्धा पुल्ले सरांना जितेंद्रजींनी जेव्हा त्यांच्या महाविद्यालयामध्ये स्नेह संमेलनासाठी मला घेऊन जाण्यासाठी त्यांच्या घरी मी गेलो, पुल्ले सरांचा आणि माझा पहिली भेट झाली आणि त्यांच्या चेहऱ्याकडे बघितल्याच्या नंतर खरंच मला एका संताला भेटल्याचा अनुभव निश्चितपणे आला. आणि मला या प्रतिष्ठानला आणि त्यांचे पुत्र जितेंद्रजी, त्यांच्या स्नुषा मनीषाताईंना आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांना धन्यवाद द्यायचा आहे की ज्या गुरुजींनी, मी त्यांना गुरुजी म्हणतोय मुद्दाम, कारण गुरुजी या शब्दाचा विग्रह जर आपण केला तर फार सुंदर विग्रह होतो. गु म्हणजे गुणात्मकता, रु म्हणजे रुजविणे, जी म्हणजे जीवनात. जीवनात गुणात्मकता रुजवितो त्याचं नाव गुरुजी. मी नेहमी मास्तर हा शब्द उच्चारला जातो. मास्तर कसा हा शब्द गंगासागरे सर? मास्तर म्हणजे काय? जिनके पास माँ का स्तर होता है उसे मास्टर कहते हैं. त्यांना शिक्षकही म्हटलं जातं. पुल्ले सर खऱ्या अर्थानं गुरुजी होते. पुल्ले सर खऱ्या अर्थानं शिक्षक होते. पुल्ले सर खऱ्या अर्थानं आचार्य होते. पुल्ले सर खऱ्या अर्थानं गुरुजी आणि मास्तर होते. असं जर मी म्हणालो तर मला असं वाटतं ते चुकीचं होईल असं वाटत नाही आहे. पुल्ले सरांनी जे नातेसंबंध जपलेले आहेत आणि म्हणूनच आज मला हा विषय या ठिकाणी दिला गेलेला आहे. खरं तर ते जिवंत असेपर्यंत त्यांनी खूप चांगलं कार्य केलं, पण त्यांच्या शरीरानं जाण्याच्या नंतर देखील हे प्रतिष्ठान त्यांचे विचार समाजामध्ये रुजविण्याचं काम करतंय. त्याबद्दल या प्रतिष्ठानच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या कामाला निश्चितपणे प्रोत्साहन दिलं पाहिजे असं मला वाटतं. आता मी थोडासा विषयाकडे येतो. तेलाचे असंख्य दिवे प्रज्वलित करून वातावरण प्रकाशमय करता येणं शक्य आहे माझ्या बंधू भगिनींनो, पण खरी गरज आहे ती मनामनातल्या स्वाभिमानाच्या, माणुसकीच्या आणि नात्यांच्या अंतर्ज्योती पेटविण्याची. मी नेहमी सांगतो की ज्याच्या मनात प्रकाश त्याच्या मुठीत आकाश. पहिल्यांदा मनात प्रकाश पडला पाहिजे आणि हा मनात प्रकाश पाडण्याचं काम मला असं वाटतं की गुरुजींनी आयुष्यभर केलं आणि या व्याख्यानमालेच्या निमित्तानं ते देखील या ठिकाणी घडणार आहे.
कमलाकरजींनी हा विषय देत असताना त्यांच्या आणि प्रतिष्ठानच्या मनामध्ये हा विचार आलेला आहे की अलीकडच्या काळामध्ये नात्यांची वीण आता विस्कटायला लागलेली आहे. आपली घरं आता मोठी व्हायला लागलेली आहे. घरामध्ये पूर्वीसारखा संवाद राहिलेला नाहीये. घराचं रेस्ट हाऊस झालेलं आहे, घराची धर्मशाळा झालेली आहे, घराचं वेटिंग रूम झालेलं आहे. एका दरवाजा वाटा मुलगा घरामध्ये आला की दुसऱ्या दरवाजा वाट बाप बाहेर निघून जातो. किंवा घरात बसल्या बसल्या तुम्ही बघा ना, तुमच्या घरामध्ये एखादा नवीन पाहुणा आल्याबरोबर कसे छान आहात ना असं संवाद होतो की काय होतं? पहिल्यांदा पाहुणा घरात आल्याबरोबर कसे आहात, छान आहात ना असं म्हणत नाही. पाहुण्याचा प्रवेश झाल्याबरोबर पहिलं त्याचं वाक्य असतं, छोट्या पिनचं चार्जर आहे का? म्हणजे आपला संवाद आता माणसासाठी साधन आहे की साधनासाठी माणूस आहे. तर आपण, मला असं वाटतं की साधनांच्या आहारी जायला लागलेलो आहोत आणि नातेसंबंधांच्या मध्ये कुठंतरी आता ती वीण विस्कटायला लागलेली आहे. घर मुकी होत चाललेली आहेत. आणि म्हणून एक कवी असं म्हणतो, विज्ञानाच्या गुलामगिरीत केवढी मोठी चूक. विज्ञानाच्या गुलामगिरीत केवढी मोठी चूक. आता रक्ताच्या नात्यांनाही लागतं फेसबुक. आता माणसं एकमेकांच्या जवळ येण्यासाठी फेसबुकचा किंवा व्हॉट्सअपचा वापर करतात. एकाच घरात कुटुंबात बसलेली माणसं एकमेकाशी बोलत नाहीत. कुणी त्या टीव्हीवर तरी बघत असतो, नाहीतर आपल्या हातामधल्या त्या मोबाईल मध्ये गर्क झालेला आहे. नात्यातला तो गोडवा अलीकडच्या कालावधीमध्ये फार कमी व्हायला लागलाय. मी एका ठिकाणी पालक मेळाव्यासाठी बोलण्यासाठी गेलो होतो. पालक हा शब्द कसा आलाय? मला शब्दांचे विग्रह करण्याचा फार छंद आहे आणि माझ्या एका पुस्तिकेमध्ये एक प्रकरणच मी त्यावरती लिहिलेलं आहे. प्रत्येक शब्दांचा विग्रह करा. पालक हा शब्द आलाय. पा म्हणजे पालन पोषण करणे, ल म्हणजे लक्ष ठेवणे, क म्हणजे कर्तव्य पार पाडणे. पालन पोषण करणे, लक्ष ठेवणे आणि कर्तव्य पार पाडण्याची भावना ज्याच्या ठिकाणी असते त्याला आपण पालक असं म्हणतो. आता नाते हा शब्द बघा ना, ना ते तुमच्या लक्षात आलं. भाऊ हा शब्द आलाय. कसा आला? भाऊ या शब्दाला उलट करा. भाऊ या शब्दाचा उलट काय होतं? जो सतत संकट असो, सुख असो, दुःख असो, तुमच्या पाठीमाग उभा असतो त्याचं नाव. किंवा भाऊ या शब्दाला थोडं आणखीन मी त्याचा वेगळा अर्थ केला. उ म्हणजे उणीव, भा म्हणजे भासून देणारा. उणीव भासू जो देत नाही त्याचं नाव भाऊ. जसं पालक या शब्दांच्या बद्दल मी बोलायला गेलो आणि तिथे एक गोष्ट लक्षात आली. पालकाच्या संबंधाने मी बोलत असताना सांगितलं की आपले पालक खऱ्या अर्थानं आई वडील आहेत. आणि माझं भाषण संपल्याच्या नंतर एक मुलगा माझ्या जवळ आला आणि तो म्हणाला, सर आई वडिलांनाच पालक का म्हणायचं, त्यांना मेथी किंवा शेपू का म्हणायचं नाही? पालक ह्या भाजीचं तो असं म्हणाला की आई वडिलांना पालकच का म्हणतात, शेपू का म्हणायचं नाही, आई वडिलांना मेथी का म्हणायचं नाही? त्यावेळेला मी त्याला म्हणालो, बाळा अरे असा आई वडिलांचा जर तू असा भाजीपाला केलास तर तुझा कढीपत्ता झाल्याशिवाय राहणार नाहीये. आज आपल्याला मी आईवर बोलत असताना अनेक वेळेस सांगत आलेलो आहे की खरं तर आपण मी परवा एक वंजारवाडी नावाच्या गावामध्ये माऊलींच्या एका ओळीवरती बोललो. माऊलींनी किती सुंदर सांगितलंय बघा मोरे सर. माऊली म्हणतात, तरी घरी माता पितरा धड बोली नाही संसारा, येरू विश्वधरी आदरा मूर्खू जैसा. ज्याला स्वतःच्या घरामध्ये स्वतःच्या आई वडिलांशी नातेसंबंध रक्तातले असोत की विद्यार्थी शिक्षकाच्या निमित्तानं बाहेरचे नातेसंबंध असो, त्यांच्याशी नीट बोलता येत नाही. माऊली तर स्पष्ट म्हणतात की घरी माता पितरा धड बोली नाही संसारा, येरू विश्वभरी आदरा मूर्खू जैसा. ज्याला आपल्या आई वडिलांशी घरामध्ये नीट बोलता येत नाहीये, माऊली म्हणतात त्याच्यासारखा मूर्ख या जगाच्या पाठीवरती कोणीच नाहीये. माऊलींची मला दुसरी एक वेळी फार आवडते. माऊली एका ठिकाणी म्हणतात, जयाचे ऐहिक धड नाही, तयाचे परत्र पुससी काही. भगवान श्रीकृष्ण सांगतात, अर्जुना अरे ज्याला आपल्या नात्या संबंधानच नीट वागता येत नाही त्याने ईश्वराचा परमेश्वर प्राप्तीचा विचार कशाला करावा?
पहिल्यांदा त्याला आपल्या नातेसंबंधाच्या संबंधाने तरी नीट वागता आलं पाहिजे, हा विचार या ओळीच्या माध्यमातून माऊली आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. बघा, या विषयामध्ये कमलाकरजींनी खालची ओळ पुढची ओळ टाकलेली आहे की जपो प्रेमाच्या नाती. नात्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे तर मला असं वाटतं प्रेम आहे. आणि केवळ नात्यामध्येच प्रेम महत्वाचं आहे असं नाही, तर आपल्या जगण्याला पूर्णता प्रेमामुळे येते. म्हणून आमचे कबीर म्हणाले, पोती पडी पडी जगमुआ पंडित भयानकोय, ढाई अक्कर प्रेम का पडासो पंडित होय. किती ग्रंथ तुम्ही मुखोद्गत केलेत याच्यावरून त्याला पंडित म्हणता येत नाहीये. अडीच अक्षरी प्रेम नावाचा शब्द ज्यानं आपल्या आयुष्यामध्ये उतरविला त्याला खऱ्या अर्थानं पंडित म्हणता येतं. आणि म्हणून जिनं प्रेम रस चाखा नाही अमृत पिया तो क्या भया, अशा प्रकारे हिंदीतल्या अनेक संतांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून प्रेमा हे नात्यामध्ये अत्यंत महत्वाचं आहे. या निमित्तानं मला रवींद्रनाथ टागोरांचं एक उदाहरण आठवतंय. प्रेमाच्या संबंधानं आणि नात्याच्या संबंधानं विश्वाधरजी एके दिवशी रवींद्रनाथ टागोरजी गंगेच्या म्हणजे नदीच्या काठावर दुसऱ्या मजल्यावरती लिहित बसलेले होते. त्यांचं लेखन चालू आहे. नदीच्या तीरावर एका 2 मजली इमारतीमध्ये बसलेले आहेत आणि त्यांचं लेखन चालू असतानाच त्यांच्या कानावरती शब्द पडतात, चल ना ग राणी, किती उशीर झाला, दिवस मावळतीला आला, जायचं नाही का आपल्याला घराला. चल ना ग राणी, किती उशीर झाला, दिवस मावळतीला आला, जायचं नाही का आपल्याला घराला. टागोरांना असं वाटतं, कोण प्रियकर आपल्या पत्नीला एवढी प्रेमाची साथ घालत असावा, किंवा कोण पती आपल्या पत्नीला एवढी प्रेमाची साथ घालत असावी, अशा प्रकारचा विचार त्यांच्या मनात येतो. तरी त्यांचं लेखन चालू आहे. तिसऱ्यांदा जेव्हा त्यांच्या कानावर शब्द पडले, चल ना ग राणी, किती उशीर झालाय, दिवस मावळतीला आलाय, जायचं नाही का आपल्याला घराला, हे तिसऱ्यांदा ऐकल्यास मात्र टागोरांनी लेखन बंद केलं. म्हणाले, कोण आहे आपण बघूया. खिडकीच्या जवळ आले आणि खाली बघितलं आणि बघितल्याबरोबर त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. एकदम त्यांनी कपाळाला हात लावला आणि एकदम त्यांच्या अंतःकरणातून उद्गार निघाला, क्या बात है. एकदम त्यांच्या मुखातनं शब्द निघाले, क्या बात है. काय होतो असं की टागोरांनी एवढे आश्चर्यचकित होणे शब्द उच्चारले. पुन्हा मी तुम्हाला सांगतोय की काय म्हणत होता तो, चल ना ग राणी, किती उशीर झाला, दिवस मावळतीला आला, जायचं नाही का आपल्याला घराला. हे पाहून टागोर म्हणाले, क्या बात है. कोण म्हणत होता हो. एक गुराखी आपल्या म्हशीला म्हणत होता, चल ना ग राणी, किती उशीर झाला, दिवस मावळतीला आला, जायचं नाही का आपल्या घराला. टागोर म्हणाले, क्या बात है. एक गुराखी आपल्या म्हशीला राणी म्हणतो आणि आपण आपल्या घरी आपल्या राणीला मी कशाला म्हणतो. हे जर असं होत असेल आणि प्रेम नावाची गोष्ट जर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये उतरविता येत नसेल तर मला असं वाटतं की कुठेतरी आता नात्याच्या संबंधानं विचार करण्याची गरज आहे. हे या निमित्तानं मला आपल्या समोर मांडायचं आहे. नात्यामध्ये प्रतिकारापेक्षा प्रतिसादाला अत्यंत महत्वाचं स्थान आहे. नात्यामध्ये माझ्या बंधू भगिनींना नात्याला जर आपल्याला खऱ्या अर्थाने टिकवायचं असेल तर नात्यामध्ये प्रतिकारापेक्षा प्रतिसाद अत्यंत महत्वाचा आहे. मी आनंदी जगण्यासाठी या विषयावरती बोलण्यासाठी एका गावी गेलो होतो. गावाचं नाव सांगत नाही, राजकुमार सर. आणि माझं भाषण संपलं आणि संपल्याच्या नंतर दोघं इंजिनियर नवरा बायको होते, माझ्या जवळ आले आणि म्हणाले, सर तुम्ही आनंदी जगण्याचा जो मंत्र सांगितला तो आम्हाला खूप आवडला. आम्ही दोघं नवरा बायको आहोत. बाई काही आली नव्हती, पतीच आलेले होते. ते म्हणाले, मी इंजिनियर आहे, माझी पत्नी इंजिनियर आहे, परंतु आम्हाला पॅकेजही मोठा आहे, पण आमच्या घरामध्ये संसारामध्ये आनंद काही नाहीये. आणि असा आनंद निर्माण करण्यासाठी एखादा काही मंत्र असला तर द्या. मी म्हटलं, असे मंत्र भाषणातून देता येत नसतात. तरी परंतु नातं जर तुला पती पत्नीचं टिकवायचं असेल तर त्यामध्ये प्रतिसाद अत्यंत महत्वाचा आहे. तुम्ही तुमच्या पत्नीला कुठला प्रतिसाद देता का नात्यामध्ये पती पत्नीच्या. तर म्हणाले, कसला प्रतिसाद. मी म्हणालो, बायकोनं जर सुंदर म्हणजे चांगली भाजी केली तर भाजी खाता खाता कधी म्हणता का की काय छान भाजी झाली म्हणून. माझ्या भगिनी
खूप चांगली भाज्या बनवतात, आपल्या समोर आणून ठेवतात, एखादा शिरा बनवतात, आपल्या समोर आणून ठेवतात, आणि 2, 4, 5, 6 घास खाईपर्यंत त्यांना वाटते आता तरी काही वर्णन करीन, मग तरी काही म्हणेल. आपण काहीच बोलत नाहीत. बऱ्याच वेळ त्या बघतात आणि पुन्हा म्हणतात जाऊ द्या, जनावर चराले. अरे कधीतरी आपण प्रतिसाद द्यायला शिकलं पाहिजे. नात्यामध्ये प्रतिसाद फार महत्वाचा आहे आणि नात्यामध्ये प्रेम आणि प्रेमाबरोबर प्रतिसाद अत्यंत महत्वाचा. मी म्हणलं कधी पत्नीच्या भाजीचं वर्णन केलं का? म्हणलं भाजी माती खाली आणावी लागते. म्हणलं कधी साडीचं वर्णन केलं का? म्हणलं साडी पोतरा घालून फिरते. याला पत्नीच्या भाजीचं कौतुक नाही, याला पत्नीच्या साडीचं कौतुक नाहीये, म्हणजे कुठल्या प्रकारचा पत्नीला प्रतिसाद नाहीये. तर मग घरामध्ये नात्यामध्ये पती पत्नीच्या गोडवा कसा येईल? मी म्हणलं एक काम करा, आज घरी गेल्याबरोबर पहिलं काम करा, बाई आपल्या घरच्यांच्या साडीचं वर्णन करा. बघ म्हणलं कसा फरक पडतो की नाही. आणि थोड्या वेळाच्या नंतर तिच्या भाजीचंही वर्णन करा, नक्की फरक पडतो. म्हणाला सर आनंद निर्माण होईल का? बघा म्हणलं प्रयत्न तर करा. मी सांगितलेलं होतं म्हणलं जाता जाता कुंडेसरांसारख्या गुरुजनाचं दर्शन घेऊन जा. ते म्हणला ते आता गुरुजी कुठं सापडते? म्हणला तुमच्याच पाया पडतो. आमच्या पाया पडले, यशस्वी भव म्हणून आम्ही आशीर्वाद दिला. इंजिनियर साहेब घराकडे निघाले आणि घराच्या बाहेर लांबवर पत्नी उभी होती. लांबूनच पत्नीकडे बघितलं आणि पत्नीकडे बघून म्हणाले वा काय सुंदर दिसालीस ग, काय छान साडी घेतलीस, मॅचिंगची साडी घातलीस बघ, फारच सुंदर दिसालीस, वारे वा काय छान साडी, काय मॅचिंगची साडी. असं वर्णन करायला लागलं. बायको म्हणली माय लग्न होऊन 20 वर्ष झालं, कव्वाच्याने माझ्याकडे बघितलं नाही आणि अजून तर म्हणले लय लांब उभा आहे आणि तिथूनच वारे वा साडी, काय छान साडी, खरखरच साडी म्हणाले. घेऊन तर आलं नसेल की? कस काय हसलात? मी माळकरी आहे, मला काही माहित नाही. वारकरी सांभाळ घरातला मी या घेऊन तर आलं नसेल की? आता नवराच होता, तोंडाचा वाण घेतला तर काही घेतलेलाही वाण नव्हता. त्याच्यानंतर मी पुढचा मंत्र सांगितलेला होता, तुम्हाला माहिती आहे. घरामध्ये आला, बसल्याबरोबर बाईनं पत्नीनं जेवायला वाढलं, ताट असं आणून पुढे ठेवलंय. ताटातला पहिला घास मोडला आणि असा छातीपर्यंतच आणला असेल, तेवढ्यातच म्हणाले काय टेस्टी भाजी, वारे वा भाजी, याला म्हणतात भाजी, खरोखरच खूप छान भाजी. म्हणजे एकही घास गिळला नाही तर एवढी कस काय याला टेस्टी भाजी लागायली. पुन्हा पुन्हा वारे वा भाजी, काय छान भाजी, याला म्हणतात भाजी, खरंच छान भाजी. असं कितीतरी वेळेस पती म्हणत होता, ते ऐकलं. पत्नीचा राग अनावर झाला, पत्नीचा राग अनावर झाला आणि रागाच्या भरामध्ये तिनं भाजीचं पातेलं घेतलं, नवऱ्याच्या समोर आणलं. दणकणा दळण म्हणली दररोज घरी भाजी करते तर भाजीचं वर्णन नाही, आणि आज शेजाऱ्याच्या घरी येऊन आणली तर म्हणाला वारे वा भाजी, काय छान भाजी, याला म्हणतात भाजी, खरोखरच भाजी. मित्रांनो, कुठेतरी आपल्या आयुष्यामध्ये प्रतिसाद अत्यंत महत्वाचा आहे. प्रतिकारामुळे मला असं वाटतं की नात्यामध्ये कधीही गोडवा येत नाही आहे. पती पत्नीवरती मी बोललोय. पतीची मता अनुसरून पतिव्रता अनायासे आत्महिता भेटेची, ते ज्ञानेश्वर माऊलींनी पत्नीबद्दल सुद्धा सांगितलेलं आहे. मला आपल्याला हे सांगायचंय की नात्यामध्ये प्रेम अत्यंत महत्वाचा आहे, प्रतिसाद अत्यंत महत्वाचा आहे. आणि जर प्रतिसाद नसेल तर नातं राहू शकत नाहीये. आणि म्हणून मला म्हणायचंय की बघा ना तुम्ही, ही जी सगळी महापुरुष झालेली आहेत, या सगळ्या महापुरुषांनी पती पत्नीच एक नातं आपण घेऊया. बघा पती पत्नीच्या नात्यामध्ये सावित्रीबाईंना एवढं मोठं काम करता आलं कशामुळं? महात्मा फुलेंनी सावित्रीबाईंना प्रेम दिलं. मी नेहमी सांगतो, मेघ आम्हाला पाणी देतात, पक्षी आम्हाला गाणी देतात, वारा श्वास देतो, फुलं वास देतात, माती माया देते, वृक्ष छाया देतात. तर आपण माणूस म्हणून माणसाला प्रेम द्यायला आणि प्रेम घ्यायला शिकलं पाहिजे. सावित्रीबाई फुले हे एवढं मोठं काम करू शकल्या, त्याचं कारण तुम्हाला माहिती आहे की दोघही पती पत्नींनी नात्यामधला गोडवा कधीही जाऊ दिलेला नाहीये.
महात्मा गांधींचं चरित्र माझे सत्याचे प्रयोग वाचा म्हणजे आपल्या लक्षात येतं. गांधींनी सुरुवातीला पत्नी कस्तुरबाला मारहाण केलेली आहे, अनेक वेळेस तिला त्रास दिलेला आहे, पण एके दिवशी मारले पतीनं, रडत उभी आहे कस्तुरबा आणि त्याच्या डोळ्यात डोळे टाकून म्हणाली, तुम्ही म्हणता की निघ इथून, जा इथून म्हणता, मला सांगा पण लग्न होऊन मी आले आहे, आता जायचं मी कुठं सांगा, मी जायचं कुठं मला सांगा. या शब्दांनी गांधींच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं माझ्या बंधू भगिनींनो. आणि गांधींनी नंतर कस्तुरबाला बाचा दर्जा दिलेला आहे, आईचा दर्जा दिलेला आहे. अहो कस्तुरबांचा मृत्यू झाला तुम्हाला माहिती आहे. आगा खान पॅलेस मध्ये त्यांची चिता रचली गेलेली आहे. बर उन्हाळ्यामध्ये ऊन लागतंय, महात्माजी त्या चितेच्या जवळ उभे आहेत. त्यावेळेला त्यांच्या शिष्यांनी सांगितलं, महात्माजी खूप ऊन लागतंय, दुपारची वेळ आहे, थोड्या हाया लागतील, जरा बाजूला उभा टाका. त्यावेळेला गांधीचे शब्द आहेत, गांधी म्हणाले माझ्या आयुष्यामध्ये कित्येक दिवस आपल्या डोक्यावरती ऊन सहन केलं, तिच्या चितेला जळेपर्यंत थोडं मला ऊन लागलं तर काय फरक पडतो. शास्त्री आणि त्यांच्या ललिता देवी पती पत्नीचं नातं बघा म्हणजे तुमच्या लक्षात येतं किती एकमेकाला समजून घेणारी माणसं या आपल्या देशामध्ये झालेले आहेत. माझ्याकडे जवळपास मी 25-30 उदाहरणे आणलेली आहेत. पती पत्नीच्या नात्यामध्ये गोडवा निर्माण केल्यामुळे ही माणसं कुठले कुठे गेलेली आहेत. रमाबाईंची परवा आपण जयंती साजरी केली. रमाबाईंनी बाबासाहेबांना समजून घेतलं, बाबासाहेबांनी रमाबाईंना समजून घेतलं, म्हणून रमाई या बहुजनांच्या आई होऊ शकल्या आणि बाबासाहेब विश्वरत्न होऊ शकले. कशामुळं? दोघांनी एकमेकाच्या नात्यातलं प्रेम, एकमेकाच्या नात्याला समजून घेतलं. तुम्ही जर पत्नीला समजून घेतलं नाही आणि पत्नीनं पतीला समजून घेतलं नाही तर अर्ध्या लढाया आपल्याला आपल्या दोघांना भांडणामध्ये लढण्यामध्ये जातात. त्यामुळे मला असं वाटतं बाबा आमटे आणि साधनाताई केवळ उल्लेख करतो. बाबा आमटे आणि साधनाताई बघा, महात्मा फुले सावित्रीबाई बघा, महात्मा गांधी कस्तुरबाजी बघा. तुम्हाला माहित असेल की लाल बहादूर शास्त्रीचं उदाहरण मी तुम्हाला दिलं. जयप्रकाश नारायण आणि प्रभावती देवी बघा, रामकृष्ण परमहंस आणि त्यांच्या पत्नीचं नाव आहे शारदामणी. रामकृष्ण परमहंसांचं वय होतं 5 वर्षाचं आणि शारदामणीचं वय होतं 26 वर्ष. या दोघांचा विवाह झाला आणि अशा अवस्थेमध्ये देखील तुम्हाला माहित असेल की रामकृष्ण परमहंसांनी आपल्या पत्नीला आयुष्यभर आईचा दर्जा दिलेला आहे. माणसं उगी मोठी होत नाहीये, माणसं काही आभाळातनं खाली पडत नाही की जमिनीतनं उगवत नसतात. त्यांना मला असं वाटतं की ही नाते मोठे बनवत असतात. तुम्हाला गोस्वामी तुलसीदासांचं चरित्र माहित असेल, मी हिंदीचा प्राध्यापक आहे, मला त्यांच्या चरित्राबद्दलची माहिती आहे की तुलसीदासांचं नाव रामबोल आहे. हा अत्यंत विषयांना झालेला होता आपल्या पत्नीच्या प्रेमामध्ये. तुम्हाला माहिती आहे की तो आपल्या पत्नीला सोडून राहतच नव्हता. एके दिवशी हा रामबोला कुठेतरी बाहेर बाजारला गेलेला आहे, त्याला यायला वेळ आहे. तेवढ्यामध्ये पत्नीनं हुशारी केली, माहेरला निघून गेली. आणि जेव्हा हा घरी आला आणि आल्याच्या नंतर बघितलं पत्नी घरी नाहीये, आई वडिलांना शिव्या दिल्या, म्हणला माझ्या लाडल्या पत्नीला कुठं पाठवलं. ते म्हणाले गेली माहेरला. त्या काळामध्ये वाहनाची व्यवस्था नाहीये, हा तसाच पायी धो पाऊस पडतोय, जातोय, रस्त्यामध्ये पूर आलेला आहे. आता त्या पुरामध्ये बाजूला एक लाकूड पडलंय, त्या लाकडावरती बसतो, ती सगळी काही नदी म्हणा ओढा पार करतो, सासरी जातो. रात्रीची वेळ झालेली आहे, दरवाजा पूर्ण बंद आहे, पाठीमागून तो वर जातो आणि खाली बघतो, झरोक्यामधनं पत्नीच्या तोंडाचा म्हणजे त्या दिव्यानं पत्नीचा चेहरा दिसतो आणि याची कामवासना आणखीन उद्दीप्त होते. आणि मग आता उतरायचं तर कसं मध्ये, तेवढ्यामध्ये त्याला एक दोरी लटकताना दिसते. याच्यामध्ये कल्पनाशक्ती असू शकते, परंतु अर्थ आपण लक्षात घेतला पाहिजे. ते खाली उतरतात आणि पत्नीला उतरतात. पत्नी एकदम जागी होते, आपल्या पतीकडे बघते आणि पतीकडे बघून म्हणते, लाजन आये हो आपको, दौड़े आये हो साथ, धिक धिक ऐसे नात को, क्या कहूं मैं नाथ, अस्थि चर्ममय देहमं
तामे इतनी प्रीती इतनी भगवत पर हो जाय तो होय न भवभीती. अहो माझ्या हाडामासाच्या शरीरासाठी एवढे विषयांत वंटाळा. येताना धोधो पाऊस पडत होता, रस्त्यामध्ये पूर आलेला असेल, हालात कसं म्हणाला त्या लाकडावर बसून आलो. माझ्या बंधू भगिनींनो, कथा सांगितली जाते ते लाकूड नव्हतं, मेलेल्या माणसाचं प्रेत ताटलेलं होतं. पण या विषयांद लेकराला किंवा या युवकाला लक्षात आलं नाही आणि म्हणाले खाली उतरलात कसं, तर म्हणाले त्या दोरीला धरून उतरलो. बघतायत तर काय ती दोरी नाहीये, साप आहे. सापाला पकडून हा खाली उतरलेला होता. आणि पत्नीनं एकदम हे प्रश्न केला की लाज ना आयहू आपको दौड़े आयहू साथ धिक धिक ऐसे ना तो क्या कहूं मैं नाथ अस्ति चर्ममय देह मम तामे इतनी प्रीति इतनी भगवत पर हो जाय तो होय न भवभीती. माझ्या या हाडामासाच्या शरीरावर एवढे अतुल रानात विषयांद झाला हा, एवढंच जर प्रेम तुम्ही त्या रामावरती केला तर आजरामर व्हाल ना हो तुम्ही. आणि तुलसीदासजी स्वतः सांगतात, तुलसी तो चाखा राम रस पत्नी का उपदेश. माझ्या युट्यूबवर मी 1.5 तास पत्नीचं महत्व सांगितलेलं आहे. कारण बऱ्याच स्त्रिया म्हणू लागल्या आईचंच लय महत्व सांगायला. बरेच अनुभव येतात हो. एकदा जळकोटला आईवर बोलायला गेलो मी, आईवरचं भाषण संपलं आणि एक जण लेझिम खेळत आला. लेझिम खेळणं कळतं ना, मला बघण्यासारखं कुठं आहे. मला वाटलं आपलं भाषण आवडलं असं. म्हणलं मामा का, मी जाऊ म्हणलं कसं वाटलं भाषण. मला कोणाचं भाषण, एवढं रागाराग कराय काय, माझ्यापासून ऐकायला म्हणला माय लय चांगली म्हणाला. म्हणला बाबाचं काहीच काम नाही का. मला असं का म्हणताय तुम्ही, तर तो म्हणाला माझा मुलगा आईलाच पोचतोय, मला विचारत नाही. आणि तुम्ही आईच चांगली म्हणल्यानंतर आता तर मला तो घराच्या जवळही येऊ देणार नाही. आणि मग मी ठरवलं की आपण वडिलांवर देखील बोललं पाहिजे. म्हणून आमचे विठ्ठलवार म्हणतात माय घरात राहते म्हणून दारात फुलत तुळस आहे. माय घरात राहते म्हणून दारात फुलत तुळस आहे. बाप पाया झाला म्हणून झळकत माझा कळस आहे. बाप पाया झाला म्हणून झळकत माझा कळस आहे. एक पत्नी या राम बोलाला काय बनवते तुम्हाला माहितीये, गोस्वामी तुलसीदास बनवते. गोस्वामी, गो याचा अर्थ होतो इंद्रिय आणि स्वामी याचा अर्थ होतो मालक. ज्या राम बोलावर इंद्रियांनी कब्जा केला होता तो राम बोला इंद्रियांचा स्वामी झाला. कशामुळं, केवळ पत्नीच्या उपदेशामुळं. आणि तेही दोघांच्या मध्ये असलेल्या एकमेकांच्या प्रतिसादामुळं. नात्यामध्ये मला असं वाटतं की अत्यंत महत्वाचं काय आहे तर प्रतिसाद अत्यंत महत्वाचा आहे. प्रभू रामचंद्रांचं एक उदाहरण रामायणामध्ये दिलं जातं. मी आता जास्त वेळ घेणार नाही, माझे 10 मिनिट राहिलेले दिलेल्या वेळापैकी. कारण 1 तासाचा वेळ दिला होता, बघा 10 मिनिटं माझ्याकडे शिल्लक आहेत. नात्याचा संबंधानं रामायणामध्ये उदाहरण आलेलं आहे. रावण मृत्यूशय्येवर पडलेला आहे. प्रभू रामचंद्र रावणाच्या जवळ आलेले आहेत. त्यावेळेला प्रभू रामचंद्रांना रावण जे बोलतोय ते नात्याच्या संबंधानं अत्यंत महत्वाचं आहे. काय म्हणतो रावण, रामा प्रत्येक बाबतीमध्ये मी तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. रामा मी प्रत्येक बाबतीमध्ये तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. मग ते वयानं, सामर्थ्यानं, कुटुंब विस्तारानं, एवढंच नाही तर माझी लंका सोन्याची आहे. माझी लंका सोन्याची आहे. राज्य विस्तारही प्रचंड आहे. धनसंपदेचा खजिनाही माझ्याकडे आहे. असं सर्व असूनही मी तुझ्याकडून का पराभूत झालो. कारण एकच आहे की रामा तुझ्या बरोबर तुझा भाऊ लक्ष्मण होता आणि माझ्या बरोबर माझा भाऊ विभीषण नव्हता. म्हणून आपल्याकडे असं म्हटलंय घर का भेदी. आपल्याला माहिती आहे की लाकडाचा दांडा हाच लाकडाचा काळ असतो. आणि म्हणून आयुष्यामध्ये कुठली एखादी गोष्ट नाही करता आली तरी चालेल, पण आपले नाते आपल्यापासून दूर जाणार नाहीये याची काळजी मला असं वाटतं की आपण आयुष्यभर घेतली पाहिजे.
त्यासाठी आपल्याला हलक्या कानाचं राहून चालत नाही. नातेसंबंध का बिघडतात? आपले कान हलके झाले की नातेसंबंध बिघडतात. आणि हलक्या कानामध्ये सांगणारे तयारच असतात. मग ती आपली पत्नी असेल, अन्य कोणी शेजारी पाजारी असतील, नातेवाईक असतील, तर आपल्याला नात्यातला गोडवा टिकवायचा असेल तर आपले कान हलके असता कामा नये. मी नेहमी सांगतो, पोटात गेलेलं विष त्याच एका माणसाला मारून थांबेल, पण कानामध्ये गेलेलं विष मात्र नात्यांना संपवल्याशिवाय राहत नाहीये. आणि म्हणून कानामध्ये विष जाणार नाहीये याची काळजी आपण घेतली पाहिजे. नात्यांना जर जपायचं असेल तर एकमेकाच्या चुका आपण सांभाळून घेतल्या पाहिजे. एकमेकांना प्रेमानं समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. त्यासाठी आपण, मला असं वाटतं की एकमेकांच्या वरती पहिली ओळ त्यांनी दिलेली आहे की गुंफू संस्काराचे अनेक घरं. मी ज्या संस्थेमध्ये काम करतो ते कर्मवीर किशनराव राठोड साहेब आणि गोविंदरावजी राठोड साहेब हे आधुनिक काळामधले राम लक्ष्मण होते. आज आमच्या मुख्य भागामध्ये तुम्हाला माहिती आहे की त्यांचे पुतणे तिसऱ्या टर्म आमदार आहेत. मोठं वैभव त्यांनी निर्माण केलं. काय कारण असेल तर केवळ भावाभावांनी नात्यामध्ये गोडवा ठेवला म्हणून त्यांना इतक्या मोठ्या शिक्षण संस्था उभ्या करता आल्या. माझ्यासारख्या हजारो लोकांना उभं करता आलं. आपल्यालाही आपल्या आयुष्यामध्ये जर काही कमवायचं असेल तर धनसंपदेपेक्षा नातेसंबंध आपल्याला कसे कमवता येतील यासाठी निश्चितपणे आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यासाठी आपल्या पिढीवरती योग्य संस्कार करणं महत्वाचं आहे. आणि संस्कार हे 3 ठिकाणी होतात. संस्कार घरामध्ये होतात, संस्कार शाळेमध्ये होतात, संस्कार प्रार्थना स्थळांच्या मध्ये होतात, संस्कार अशा व्याख्यानमालेंच्या मध्ये होतात. आणि म्हणून मला या ठिकाणी विमल लिमयेची कविता आठवते. या निमित्तानं विमल लिमये एका ठिकाणी म्हणते, घर असावे घरासारखे नकोत नुसत्या, घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती, त्यात असावा तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसत्या नाती. तुम्ही किती कोटीचं घर बांधलंय यापेक्षा, त्या भिंतींच्या पेक्षा तिथे मध्ये असणाऱ्या माणसांच्या मधलं नातं महत्वाचं आहे. मी प्रवचनकार असल्यामुळं मला अनेक गावांच्या मध्ये जायचा योग येतो. एका गावात घडलेली घटना आहे. मोठा अधिकारी केला मुलाला, एवढी गोष्ट सांगतो आणि माझ्या या ठिकाणी भाषणाला पूर्णविराम देणार आहे. नात्यामध्ये जर संस्कारी मुलं आपण नाही घडवली तर काय होतं बघा. मी आईवर बोलायला जातो, भाषण संपलं माझं, एक पालक मला भेटला, म्हणाला सर तुम्ही म्हणतात ते खरंच आहे. म्हटले माझं पोरग एवढं बिघडलंय सगळं सासऱ्याच ऐकून वागायला. पोरग एवढं बिघडलंय सगळं सासऱ्याच ऐकून वागायलंय. पण खरं सांगू का म्हटले सर आमचे जावई फार चांगले आहेत, मला विचारल्याशिवाय काहीच करत नाही. माणसं किती हुशार झालेली आहेत याचं हे उदाहरण आहे. आणि म्हणून म्हटलं की परवा मला वाचनात आलेली मला घडलेली घटना अशी आहे की अधिकारी केलं गरिबीतनं मुलाला, अधिकारी झाला आणि अधिकारी झाल्याच्या नंतर एका श्रीमंताच्या मुलीबरोबर त्या अधिकाऱ्याचं लग्न झालं. ही सोनबाई काही कधी गावाकडं नातेसंबंध तिने ठेवलेच नाहीत. नातेसंबंध तिला नको होते, कारण नाते जपायचं म्हटलं की वेळ द्यावा लागतो, पैसा द्यावा लागतो, बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्याच्यामुळे तिने ठरवलं की कुठल्याच नातेवाईकाच्या पतीला जवळ जाऊ द्यायचं नाहीये. पतीला वाटायचं की आपल्या आई वडिलांनी एवढ्या कष्टाने आपल्याला शिकवलं, एवढं मोठं केलंय, कधीतरी आपण आपल्या आई वडिलांना इथं आणून ठेवावं. पण श्रीमंताची मुलगी ऐकायच्या मनस्थितीमध्ये नाहीये. आणि असंच करता करता आई गेली, आईचा मृत्यू झाला. मुलगा अंत्यविधीला गावाकडे आला, सगळं गाव थोतू करायला लागलं. अरे म्हणाले आईनं लोकांच्या घरी रोजगार करून तुला एवढा मोठा अधिकारी बनवलं, आईकडे लक्ष दिला नाहीस, आई तुझी आठवण करत करत गेली बाळा, हे काही बरोबर नाहीये. शेवटी कुठल्याही मुलाला आपल्या आईची आपदा व्हावी, आपल्या आईला त्रास व्हावा असं वाटतं का? या जगामध्ये कोणता असा मुलगा आहे की ज्याला वाटतं माझ्या मायबापाची सेवा घडू नये? कुणालाच वाटत नाहीये. पण त्याचाही नाईलाज होता.
आईची अंत्यविधी झाली, काही दिवस थांबला, खूप पश्चाताप झाला त्याला. परत घरी गेला आणि एके दिवशी सपशेल पत्नीला हात जोडले. माझी विनंती आहे म्हटले तुला. म्हणजे काय? अशीच आई गेली म्हणाले, तिची काही सेवा घडली नाही. मला वाटतंय पिताजी गावाकडे एकटेच राहतात, त्यांची खूप आपदा व्हायली, त्यांना खूप त्रास होतोय. मला असं वाटतं की त्यांना इथं आणून ठेवा. मी नेहमी सांगत असतो, आईबद्दल बोलत असताना, एक बूढ़ी माँ को दो बेटे थे, एक ऊपर रहता था, दूसरा नीचे रहता था. बूढ़ी माँ 15 दिन तक ऊपर रहती थी, 15 दिन तक नीचे रहती थी, और जब 31 का महीना आता था तब बूढ़ी माँ भूखी रहती थी. कारण वाटण्या करून घेतलेल्या होत्या. 31 तारखेला पुन्हा आईला बोलवायचं. आईवर मी खूप बोलतो, माझ्या युट्यूबवर खूप आईवरची भाषणं आहेत. मला काय सांगायचं होतं, अगं म्हणाले आईची तर सेवा घडली नाही आणि बाबा त्यांना काही स्वयंपाक येत नाही, लोक किती दिवस खाऊ घालतील. तुला हात जोडून विनंती आहे की माझ्या बाबाला इथं घेऊन यावं म्हणतोय. मला असं वाटतं तू परवानगी द्या. काय म्हणावं पत्नीनं? पत्नी म्हणाली, मी त्यांना घरात ठेवणार नाही, कारण ते खोकतात, बेडके पडतात. असला माणूस माझ्या डोळ्यासमोर नको आहे. ही कपोलकल्पित घटना नाहीये. अशा अनेक स्त्रिया आपण समाजामध्ये बघतो. मी काय त्यांना ठेवून घेणार नाहीये. शेवटी डोळ्यात पाणी आणून पती म्हणाला, असं नाही करता येणार, काहीतरी मार्ग काढूया. म्हणाली ठीक आहे, एका अटीवर मी मान्य करते. कोणत्या? म्हटली वरचा मजला बांधा आणि वडिलांना वरी ठेवून द्या. म्हणजे चालेल, तू म्हणतेस तर तसं करू आपण. वरचा मजला बांधला, वडिलांना वरी आणून ठेवलं. म्हणाले बा त्यांना भूक लागली की ताट नेऊन द्यायचं. नाही म्हणले, मी त्यांचं तोंड बघणार. त्यांना ताट द्यायचं ना, एक नौकराने ठेवूया आणि वडिलांच्याकडे घंटीची काठी देऊया. त्यांना भूक लागली की त्यांनी घंटी वाजवावी आणि या नौकराने वर जाऊन ताट द्यावं. ठरलं दोघांचं. ठरल्याप्रमाणे बंधू भगिनींनो, बरेच दिवस वडिलांना भूक लागली की त्यांनी घंटी वाजवावी, त्या नौकराने ताट घ्यावं, वर नेऊन द्यावं आणि वडिलांनी जेवावं. कित्येक वेळेस वडिलांना नातवाच्या बरोबर खेळायची खूप इच्छा असावी, खूप तळमळ करावी, परंतु चालत काहीच नव्हतं. म्हातारपण खूप वाईट आहे. खरं तर मला असं वाटतं की यावर प्रबोधन होण्याची गरज आहे. म्हणून मी पायाला भिंगरी बांधून फिरतो महाराष्ट्रभर सगळीकडे. जास्तीत जास्त खेड्यामध्ये मी मुद्दाम कार्यक्रमाच्या निमित्तानं जातो. नाताला बोलावं, नाताशी खेळावं असं त्याला वाटायचं, पण सुनबाई काही लेकराला आजोबाच्या जवळ येऊ द्यायची नाही. कसे तरी दिवस लोटत होते. बघता बघता काय झालं, एके दिवशी अधिकारी मुंबईला बैठकीसाठी गेले. 5-6 दिवस त्या मीटिंग साठी मुंबईला राहिले आणि 6 दिवसाच्या नंतर घरी परत आले. परत आल्याबरोबर बाथरूम मध्ये जाता जाता त्यांनी विचारलं, होय गा बाबांची तब्येत कशी आहे? होय गा बाबाची तब्येत कशी आहे? काय करणार, त्यांनी घंटीच वाजवली नाही. नाकातून बोलणारी. काय करणार, त्यांनी घंटीच वाजवली नाही. म्हणजे तू त्यांना जेवाय दिलं नाहीस. काय करणार, त्यांनी घंटीच वाजवली नाही. असाच बाथरूम मधला नळ सुरूच ठेवला. शेवटी बाप होतो हो, सगळ्या भूतकाळ आठवायला लागला. माझ्या बापानं कुठे कुठे कसा रोजगार केला. घरापासून बस लांब होती, बस स्टँड लांब होत तर बाबा ज्वारीचं पोतं डोक्यावर घ्यायचे. पाऊस म्हणायचं नाही, ऊन म्हणायचं नाही. किती कष्ट घेतले माझ्या वडिलांनी आणि त्यांना जेवायला दिलं नाही 6 दिवस. माझ्या वडिलांचं काय झालं असेल, माझ्या वडिलांचं काय झालं असेल. शेवटी पोरगं होतं हो. शेवटी आई वडिलांच्या बद्दलचं प्रेम होतं. आई तर अशीच गेली होती, काय सांगायचं तुम्हाला. तसंच सोडला आणि लगा वर गेला आणि बघतोय तर काय, वडील त्या पलंगावरती उताने झोपले होते, डोळे उघडे होते, छताकडे बघत असलेले. धस्कन झालं, वाटलं बाबा गेले. वडिलांच्या जवळ आला, वडिलांचा हात जवळ घेतला, नाडी बघितली, श्वास बघितला. खरोखरच वडील हे जग सोडून गेलेले.
वडिलांचा हात आपल्या हातामध्ये घेतला, कपाळाला मारून घेतलं आणि म्हणाला, बाबा मला माफ करा, तुमची सेवा आईची घडली नाही, तुमचीही मला सेवा करता आली नाही, मला माफ करा, मला माफ करा, असं काहीतरी त्याच्या छातीवर आपलं डोकं ठेवून ढसा 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 पोरग रडते. पत्नी खाली होती, तिला वाटलं आणखीन कसे काय आले नाहीत खाली, म्हणून ती वर आली. तिला बघितल्याच्या बरोबर म्हणाले, तुला लाज वाटते का? माझ्या वडिलांनी काय काय कष्ट घेतले, श्रीमंताची सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेली तू आहेस. कोरडवाहू शेतकरी आणि गरिबीचं दुःख तुला काय माहित असणार आहे? माझ्या वडिलांनी काय कष्ट घेतले तुला काय माहिती आहे? लाज वाटते का तुला? आता शेवटी अधिकारी होता, शिव्या बी त्याच्या थोड्या स्टँडर्डच असणार समजा, कारण त्या कॉलनीमध्ये राहिल्यामुळं. हाणायला जावं तर कॉलनीतले लोक म्हणायचे, एवढा मोठा अधिकारी बायकोला मारते, म्हणून फक्त एवढ्या शब्दावर म्हणत होता, तुला लाज वाटली पाहिजे, तुला लाज वाटली पाहिजे. बाजूला नातू उभा होता, तो नातू पळत आला आणि नातानं पळत येऊन विचारलं, पप्पा पप्पा तुम्ही मम्मीला का शिव्या देताय? पप्पा पप्पा तुम्ही मम्मीला का शिव्या देताय? त्यावेळेला तो पप्पा म्हणणारा म्हणला, बाळा तुझ्या मम्मीमुळं माझे वडील गेले रे बाळा. खूप कष्टातनं खूप अडचणीतनं माझ्या वडिलांनी मला शिकवलं लेकरा, पण तुझ्या मम्मीमुळं माझे वडील गेले. पोरग म्हणालं, पप्पा मम्मीमुळं पप्पा गेले नाहीत, माझ्यामुळं बाबा गेले. मम्मीमुळं बाबा गेले नाहीत, माझ्यामुळं बाबा गेले. हे ऐकल्याबरोबर त्याला आश्चर्याचा धक्का बसला. तो म्हणाला, तुझ्यामुळं? म्हणाला, हो पप्पा माझ्यामुळंच गेले. कसं काय? पप्पा तुम्ही जी घंटीची काठी बाबाला दिली होती की नाही, मी ती घंटीची काठी लपावून ठेवली. मी ती घंटीची काठी लपावून ठेवली. हे शब्द ऐकल्याबरोबर वडील म्हणाले, अरे तुला काही डोकं वगैरे आहे की नाही? का ठेवला ती घंटीची काठी लपावून? का ठेवला ती घंटीची काठी लपावून? त्यावेळेला बरोबर 8 वाजले, त्यावेळेला त्या मुलानं दिलेलं उत्तर अत्यंत महत्वाचं आहे. बाकी नातेसंबंधाच्या संबंधांना किती बोलत गेलं तर कमी आहे. जवळपास खूप माझ्याकडं त्याविषयीचं चिंतन केलेलं होतं. बाकीचं काही लक्षात राहील न राहील, पण त्या मुलानं दिलेलं उत्तर जरी लक्षात राहिलं तर मला असं वाटतं की खूप महत्वाचं आहे. का बेकुबा म्हणाले, ही घंटीची काठी लपावून का ठेवलास? त्यावेळेला त्या मुलानं उत्तर दिलं, पप्पा याच्यासाठी मी ती घंटीची काठी लपावून ठेवली की तुम्ही म्हातारे झाल्यानंतर तुमच्या कामाला येईल. आता याच्यातनं आपण काय लेकरांच्या वरती संस्कार करायला लागलेलो आहोत, या गोष्टीचा विचार आपण सगळ्यांनी करणं गरजेचं आहे. एवढंच या निमित्तानं सांगतो. आणि मी आई काळ म्हणून माझ्याकडे पाहिलं जातं तर मोहिते नावाच्या कवीनं आई गेलेली आहे, गरिबीतनं लेकराला मोठं केलंय, त्याची वेदना त्या कवितेतनं मांडलेली आहे. एवढी कविता सादर करून थांबतो. काय म्हणतो कवी? साऱ्या भाकरी भाजून तवा उलट केलेला, लुकू लुकू चांदण्यान तवा आभार झालेला, तवा आभार झालेला. 7 जन्माची गरिबी माये ओढला गाडा, बार माये पावसाचा माया अंगणात सडा, माया अंगणात सडा, दिस सरतील बाळा. आई म्हणते, मला आठवतंय मी शिकायला होतो, कोरडवाहू शेतकऱ्याचा मुलगा, निकाल लागायचा त्यावेळेला आई वडील शेतामध्ये टिपणीवर पेरायला असायचे आणि निकाल बघून आलो की माझी माय लांबूनच म्हणायची, बाळा निकाल बघायला गेलतास, पास झालास का नापास झालास हे माय? मी म्हणायचं, आई पास झालो बाळा, अजून किती पुस्तकं शिकले की माय तुला नोकरी लागते? धस्कन व्हायचं. माझ्या आई वडिलांची माझ्याकडनं किती मोठी अपेक्षा आहे आणि मी जर नाही शिकलो तर काय होईल? म्हणून मी महाविद्यालयातल्या मुलांना सांगतो, मुलांनो
पोरीच्या कानातली डोल पाण्याची भूल करू नका रे, कधीतरी घरी जा. काबाड कष्ट करून तुमची माय त्या तुटक्या बाजीवर झोपली आहे बाळांनो, आणि काम करून तिच्या पायाला भेगा पडल्यात रे लेकरांनो. त्या भेगा पडलेल्या पायाकडे बघा आणि त्या भेगा पडलेल्या पायाकडे बघून म्हणा, माया माय पुढे फिके, माया माय पुढे फिके, समने देऊळ राऊळ. तिच्या पायाच्या चिऱ्यात माहे अजंता वेरूळ. तिच्या पायाच्या चिऱ्यात माहे अजंता वेरूळ. म्हणून ही कविता मी तुम्हाला सांगत होतो. 7 जन्माची गरिबी माये ओढला ओढारा, 12 माई पावसाचा माय अंगणात सडा, माय अंगणात सडा. दिस सरतील बाळा, काय सुंदर आहे. दिस सरतील बाळा, घरा लक्ष्मी येईल. दिस सरतील बाळा, घरा लक्ष्मी येईल. तवा हसरा पाहुणा तुग भाकीत केलेलं. आसिय कळत आई तुझी आठवण येते. हे नाते जोपर्यंत ते जिवंत आहेत तोपर्यंत तरी नक्की सांभाळा, कारण एकदा ते मातीआड गेले की पुन्हा आपल्याला त्यांचा सहवास लागत नाही. म्हणून कवीला गहिवरून येत, तो म्हणतो अशी एक येत, तो म्हणतो काय म्हण, दिस सरतील बाळा, घरा लक्ष्मी येईल. तवा हसरा पाहुणा तुझ भाकीत केलेलं. अशी एक आई तुझी आठवण येते. अशी एक आई तुझी आठवण येते. आता गॅसच्या तव्याला कुठ चांदण फुटते, कुठ चांदण फुटते, कुठ चांदण फुटते. आणि म्हणून आमचा मराठीतला कवी एक आपल्याला संदेश देऊन जातो. तेवढा संदेश आपण सर्वांनी लक्षात घ्यावा अशी विनंती करतो. की कवी म्हणतो की आलेच हो दिशांनी, आलेच हो दिशांनी, तोफान स्मृतीचे नाती जपून ठेवा. अंधार फार झाला थोडा उजेड ठे. माझ्याचा कीर्तनकार जागा झाला की असं येते मला. थोडा उजेड ठेवा, अंधार फार झाला, अंधार फार झाला, अंधार फार झाला. धन्यवाद सर. गेल्या 1 ते 1.5 तासापासून मनोगत या ठिकाणी आपण आभार. मनुष्य हा समाजशील प्राणी आहे.